आज आपण पाहणार आहोत ज्वारीच्या पिठापासून इडलीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती छान आणि सॉफ्ट अशा इडल्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत। अगदी प्रत्येक इडली अशी पाहू शकता तुम्ही अगदी टम्म अशी फुगलेली आहे आणि छान असं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी जशी आपली तांदळाची इडली होती तशीच ही इडली तयार झालेली आहे। तर आपला जो रवा आहे आणि पीठ आहे ते भिजवून या ठिकाणी ही इडली तयार होते। तुम्ही पाहू शकता आतून ही छान अशी जाळी सुटलेली आहे या इडलीला आणि अगदी छान असं तुम्ही पाहू शकता स्ट्रक्चर याचा सुंदर अशी इडली या ठिकाणी आतून सुद्धा सॉफ्ट अशी जाळीदार मऊ लुसलुशीत तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीची ही इडलीची रेसिपी आज आपण करणार आहोत। तर चला अधिक वेळ न लावता आपण आज आपली जी इडली तयार करणार आहोत ज्वारीच्या पिठापासून, तर चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार, स्नेहल किचन वर्ल्ड मध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत करते। तर आज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पीठ घेतलेलं दिसत आहे। तर आज आपण एक वेगळी आणि छान पौष्टिक अशी इडलीची रेसिपी आपल्या किचन मध्ये पाहणार आहोत। तर आज या ठिकाणी आपण ज्वारीच्या पिठाची इडली पाहणार आहोत। तर आपल्याला बऱ्याच वेळा डाळ तांदूळ भिजत घालून ते वाटणं बारीक करणं आणि पीठ आंबवत ठेवणं यासाठी बऱ्याचदा टाइम नसतो। तर अशा वेळेस धावपळीच्या आपल्या कामामध्ये आपल्याला जर इडली खायची असेल किंवा टिफिनसाठी जरी मुलांना द्यायची असेल तर अगदी छान झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे। ज्वारीची इडली तयार करण्यासाठी 1 वाटी आपण या ठिकाणी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। तर ते असंच घेतलेलं, जास्त बारीक चाळायचं नाही, अशाच पद्धतीने आपण याला घेतलेलं आहे। तर ज्या वाटीनं तुम्ही पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने इतर सर्व साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे। तर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने पुन्हा 1 वाटी आपण या ठिकाणी रवा घेतलेला आहे। वजनी प्रमाणात ह्या वाटीचं मेजरमेंट जे आहे 200 ग्राम आहे। ज्या वाटीनं आपण या ठिकाणी रवा घेतलेला आहे त्याच वाटीनं आपण या ठिकाणी 1 वाटी दही घालून घेणार आहोत यामध्ये। तर ज्या वाटीनं दही घालून घेतलेलं आहे त्याच वाटीनं आपण या ठिकाणी 1 वाटी पाणी यामध्ये घालून घेणार आहोत। आता हे जे मिश्रण आहे ते आपण एकसारखं यामध्ये मिश्रण आहे ते मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि आपण पुन्हा लागेल असं पाणी यामध्ये घालणार आहोत पुन्हा। अशा प्रकारे हे मिश्रण आपण आता एकजीव करून घेतलेलं आहे। यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। तर या ठिकाणी मी एक चमचा मीठ या ठिकाणी मिश्रणामध्ये घालून घेत आहे आणि आता हे मिश्रण आपण साधारण 15 ते 20 मिनिटं याला भिजू देणार आहोत। आपलं इडलीचं मिश्रण जे आहे भिजत आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी आता इडली सोबत खाण्यासाठी चटणी तयार करून घेणार आहोत। तर यासाठी आपण या ठिकाणी 1 वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, 2 हिरव्या मिरच्या आणि या ठिकाणी आपण आल्याचे काप घेतलेले आहेत आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि थोडं या ठिकाणी कढीपत्ता घेतलेला आहे। या ठिकाणी मिक्सरच्या बाउलमध्ये आपले ओल्या खोबऱ्याचे काप घालून घेतलेले आहेत। याचबरोबर इथे शेंगदाणे घेतलेले आहेत ते या ठिकाणी घालून घेते, 2 हिरव्या मिरच्या, आल्याचे 1 इंच आल्याचे काप आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या या ठिकाणी घालून घेते आणि हे सगळं मिश्रण मिक्सरला ग्राइंड करून घेऊया। पाणी न घालता याला ग्राइंड करायचं आहे सुरुवातीला, नाहीतर मग काय होतं खोबऱ्याचे काप बारीक होत नाहीत आणि थोडं बारीक झाल्यानंतर मग पाणी घालून वाटून घ्यायचं आहे। या ठिकाणी अशा पद्धतीने आपलं नारळाची चटणी तयार झालेली आहे ग्राइंड करून। आता या बाउलमध्ये आपण काढून घेऊयात। या ठिकाणी आपण आता आपल्या नारळाच्या चटणीला फोडणी देऊन घेऊयात। तेल घालून घेतलेलं 1 चमचा, त्यामध्ये आपण पाव चमचा मोहरी घालून घेणार आहोत। त्यामध्ये कढीपत्त्याचे पाणी टाकून घेऊयात आणि या ठिकाणी ही जी फोडणी तयार झालेली आहे ती आपण आपल्या मिश्रणामध्ये या ठिकाणी घालून घेणार आहोत। अशा प्रकारे आपलं पीठ भिजलेले घट्ट असं आहे। तर या ठिकाणी आपल्याला इडली तयार करण्यासाठी जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही असं बॅटर तयार करायचं आहे, म्हणजे सरसरीत पीठ तयार करायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता 15 मिनिटांनंतर अशा प्रकारचे पीठ तयार झालेले आहे। यामध्ये आता 1 चमचा बेकिंग सोडा जो असतो आपला खाण्याचा तो या ठिकाणी मी घालून घेणार आहे आणि ज्या वाटीनं आपण पाणी घालून घेतलं होतं तर त्याच वाटीनं थोडं या ठिकाणी आपण पाणी घालून बॅटर जरा थोडं सैल करून घेऊयात। 1 वाटी पाणी मी आधी घातलेलं आहे आणि या ठिकाणी आणखी थोडं पाणी घालून आपण हे बॅटर सैल करून घेऊयात। सरसरीत असं इडलीचं पीठ आपण या ठिकाणी बनवून घेणार आहोत इडली तयार करण्यासाठी।
प्रकारचं असं सरसरीत पीठ या ठिकाणी आपण तयार करून घेतलेलं आहे सोडा वगैरे घालून इडली तयार करण्यासाठी। आता आपलं जे इडलीचं पात्र आहे त्याला तेल लावून घेणार आहोत आपण। या ठिकाणी इडली पात्र घेतलेलं आहे, तर याला आपण आता तेलाने ग्रेस करून घेऊया। आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता इडलीचा कुकर घेतलेला आहे। या ठिकाणी यामध्ये 1 तांब्या पाणी मी घालून घेतलेलं आहे आणि पाणी आता उकळलेलं आहे। हे खूप महत्त्वाचं आहे, कारण पाणी उकळलं तरच आपली इडली छान अशी फुगण्यास मदत होते। इडलीचं बॅटर जे आहे ते भरून घेणार आहोत। बॅटर भरताना थोडे जागा ठेवायची आहे, त्यामुळे इडली फुगण्यास जागा ठेवावी लागेल। जास्त भरलं तर मग इडल्या पात्राच्या बाहेर येऊ शकतात। या ठिकाणी अशा पद्धतीने आपण इडलीचं बॅटर जे आहे ते यामध्ये साच्यामध्ये भरून घेणार आहोत आणि यामध्ये आपण आता हे ठेवून घेऊयात। या ठिकाणी दुसरंही पात्र मी भरलेलं आहे ते ठेवून घेते आणि आपल्या इडलीच्या कुकरचं झाकण जे आहे ते लावून घेणार आहोत आणि याला 10 मिनिटं आपण आता होऊ देऊयात मीडियम आचेवर। साधारणतः 7 ते 8 मिनिटांनंतर या ठिकाणी आपण आता झाकण उघडून पाहणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपली इडली तयार झालेली आहे या ठिकाणी, आणि हाताला चिटकत नाही पीठ, म्हणजे आपली इडली आता टम्म फुगलेली तुम्ही पाहू शकता छान अशी, आणि इडली आता आपली तयार झालेली आहे। तर या ठिकाणी आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊयात आणि या ठिकाणी इडली पात्र आपण काढून घेतलेलं आहे कुकरमधून। आता आपण याला 5 मिनिटं असंच ठेवू देऊयात आणि थोडं थंड झालं की मग 5 मिनिटांनंतर आपण या इडल्या काढून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी इडल्या आता काढून घेतलेल्या आहेत। पाहू शकता किती छान सॉफ्ट आणि जाळीदार अशी ही इडली झालेली आहे। तर ही इडली मी तुम्हाला दाखवते, आतून पण छान अशी इडलीला छान अशी जाळी पडलेली आहे। तुम्ही पाहू शकता छान अशी जाळीदार ही इडली तयार झालेली आहे। अगदी इन्स्टंट होणारी जरी ही इडली असली तरी खाण्यास तितकीच पौष्टिक आहे आणि टेस्ट ही तितकीच भन्नाट आहे। तर तुम्ही अवश्य ट्राय करून बघा तुमच्या किचनमध्ये ही इडली। अगदी लहान मुलं आवडीनं खातात ही इडली, कारण बऱ्याचदा लहान मुलांना भाकरी खायला आवडत नाही। तर अशा वेळेला आपण ज्वारीच्या पिठाची आंबोळी इडली अशा रेसिपी करून त्यांना देऊ शकतो आणि छान अशी ही इडली आहे। अगदी कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी साहित्यामध्ये होणारा हा इडलीचा प्रकार आहे। तर या ठिकाणी आज मी तुम्हाला जी रेसिपी दाखवली ज्वारीच्या पिठाची इडली, तर आजची रेसिपी माझी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि ज्वारीच्या पिठाच्या इडलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूयात आता पुन्हा एका नवीन अशा सुंदर अशा रेसिपी सोबत। तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबाबत सर्वांचे खूप खूप धन्यवाद। या ठिकाणी मी घेते तुमचा निरोप। सर्वांना बाय बाय।